तर सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये आज 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते। आज सकाळपासूनच नाशिकमध्ये रंगपंचमी सणाला सुरुवात झाली आहे आणि यासाठी शहरातील पेशवेकालीन अनेक रहाडी या उघड्या करण्यात आल्या। पेशवेकालीन असलेल्या या रहाडींमध्ये गरम केलेले रंग टाकून होळीचा रंग तयार केला जातो आणि घट्ट झालेल्या या रंगांमध्ये रहाडीत धप्पा मारून उत्सव साजरा करण्यात येतो। नाशिक परिसरातील जुने नाशिक या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे। अनेक रहाडींना देखील परवानगी देण्यात आली आहे। नाशिकच्या शनी चौक मित्रमंडळ या भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। नाशिक हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं। नाशिकमध्ये होळीनंतर तब्बल 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी होते। नाशिकची रंगपंचमीची ओळख म्हणजे आपण बघू शकता माझ्या मागे असलेली ही रहाड असते 10 ते 15 फूट। या रहाडीमध्ये कलर मिक्स केला जातो, असा गडद कलर मिक्स केला जातो जो 2-3 दिवस शरीरावर असतो। ही रहाड पेशवेकालीन असते। आपण बघू शकतो संपूर्ण परिसरात हे शनी चौक मित्र मंडळाचे रास्ते आखाडा तालीम संघाचे युवक जमलेले आहेत आणि आता काही वेळातच बघू शकतो आपण की या रहाडमध्ये जो उकळलेला रंग आहे, गडद केलेला रंग आहे तो यामध्ये मिक्स केला जात आहे। अशा पद्धतीने या रहाडीतला रंग मिक्स केल्यानंतर उत्सव साजरा करतो। आपल्या बरोबर येथील आयोजक कल्पेश आहे। कशा पद्धतीने रहाडीचा उत्सव साजरा केला जातो? सरदार राष्ट्रकाला तालीम संघ शनी चौक मित्र मंडळ ही इथे रंगपंचमीच्या दिवशी पंचमीच्या दिवशी इथे रंगपंचमी खेळली जाते। रहाड उत्सव साजरा केला जातो। रहाडीमध्ये गुलाबी कलर खेळला जातो। विशेषतः करून नाशिक पंचवटीचं हे महत्व आहे। इथे अशा पद्धतीने रंग उकळून तो आपण या रहाडीमध्ये टाकतो। रंग उकळून या आपण रहाडीमध्ये टाकतो आणि दुपारी 1:30 वाजताच्या सोबळास आपण दीक्षित परिवाराचा इथे मान आहे पूजेचा। ते मानकरी पूजन करतात, विधिवत पूजा करून साती आसरा देवीचं स्थान आहे। जलमातृकेचं पूजन करून येणारा जो उन्हाळा आहे तो जास्त बाधू नये, त्वचाचे रोग विकार होऊ नये त्याच्यामुळे आपण इथे पूजन करून सगळ्यांना रहाडी खुली करतो। असं तब्बल नाशिकमध्ये 10 ते 15 रहाडी आहेत। जुन्या नाशिक भागात देखील काल पोलीस बंदोबस्तामध्ये काही रहाडींना परमिशन देण्यात आलेला आहे। नागपूरच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी या ठिकाणी प्रचंड असा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये। कॅमेरामन वैभव गुगेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।